तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की काही दिवसांपूर्वी हॉटस्टार म्हणजे जिओने आता जिओ आणि हॉटस्टार एकत्र झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून जी आता चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू आहे त्याच्या सामन्यांचं समालोचन मराठीत व्हावं म्हणून आपण आग्रह धरला होता. आपल्या पक्षाचे सरचिटणीस अमयजी खोपकर, आपले संतोष धुरी साहेब आणि आम्ही सर्व त्यांच्या ऑफिसला धडक दिली होती आणि त्यांना सांगितलं होतं की काही करून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आम्हाला मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध हवा. तसं त्यांनी केलं देखील, पण त्यांनी एक पळवाट काढली आहे. त्यांनी फक्त भारताचे सामने मराठी भाषेमध्ये समालोचन केले गेलेले आहेत त्यांच्याकडून, आणि बाकी इतर जे सामने आहेत, इतर देशांचे जे सामने खेळले जातात त्याचं मराठी समालोचन अवेलेबल होत नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की त्यांचं नेहमी असं म्हणणं राहतं की आपली लोकं पाहत नाहीत. आपली लोकं मराठी भाषेचा पर्याय निवडून त्या गोष्टीला जो प्रतिसाद आहे तो प्रतिसाद दाखवत नाहीत. असं असल्यामुळे त्यांना हे सगळे निर्णय घेण्याची मुभा मिळते. मला वाटतं आपल्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो की मराठी भाषेत कॉमेंट्री बघितल्याने किंवा क्रिकेट पाहिल्याने आपलं काही नुकसान होत नाही आहे. आपल्याला आपली भाषा कानावर पडते आणि आपल्याला तोच खेळ पाहायला मिळतो. बरं, ते लाईव्ह चाललं आहे असं पण नाही की तुम्हाला नंतर दिसतं आहे. त्यामुळे मी आवाहन करतो की सगळ्यांनी आता किमान जितका अवेलेबल हे सामने मराठी समालोचन केले जात आहेत ते सगळ्यांनी आवर्जून मराठीमध्ये पाहिले पाहिजे, जेणेकरून हे जे कोण व्यावसायिक आहेत त्यांना कळेल की इथे मराठी भाषेचा रेटा चालतो.